कन्या सासुराशी जाये मागे परतून पाहे. आणि बदलीची ऑर्डर आली आणि 3 दिवस सुट्ट्या होत्या आणि मला झोपच आली नाही. मी एवढा भाविक कधीच होत नाही भावनिक, परंतु गेली 7 वर्ष मी ज्यांच्याबरोबर राहिलो, खेळलो, एवढेसे लहान होते, प्रत्येक वर्ग माझ्या हाताखालून गेला आणि प्रत्येकाला मी अंगा खांद्यावर खेळलो. आणि हा क्षण खरोखरच वेगळा असतो आणि याला शब्दही नसतात. परंतु बदली हा प्रशासनाचा एक भाग आहे. जरी बदली झाली, घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. अजूनही मी ज्या शाळेत काम केलं, मी कोळभेवाडीला होतो, आजही त्या मुलांचे फोन येत आहेत. मी घुमरी शाळेवर होतो, आजही त्या मुलांचे फोन येत आहेत. आणि मी गेले 4-5 दिवस इथून गेलो तरीही अजूनही या मुलांचे फोन येत आहेत. काल तर ते यशस्वी, रंजिता आणि वर्गातले बरेच जण बोलत होते, कधी येत आहे परत. म्हणजे सगळ्यांचे फोन चालू राहत आहे. आणि तुम्हाला मला माहित आहे की मी जे दिलं ते आयुष्यभर पुरेने एवढं दिलं. म्हणजे मी कुठेही गेलं तरी मी कसली एक कसर ठेवत नाही, की मी असं ठरवून येत नाही किंवा मला एवढंच द्यायचंय आणि मला एवढंच करायचंय. मी इथं आलो आणि मला तुम्हाला जे जे द्यायसारखं आहे त्याचं प्रशिक्षण घेत राहिलो. मी त्या गोष्टी शिकत राहिलो आणि मला मुलांना जे जे देता येईल ते कायमस्वरूपी देत राहिलो. आणि भविष्यातही या मलठणमधला ज्याला ज्याला जे अडचणी येईल, मला जर शक्य असेल ती मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीत राहील. 2018 सालचा पहिला दिवस मी इथं आलो आणि आजही तो दिवस आठवतोय मला. मी पहिल्या दिवशी आल्यानंतर सगळे मुलं इथं बाहेर होते आणि मी स्वच्छतेला सुरुवात केली होती. आणि मुलं पाहत होते नेमकं कोण आहे. आणि तिथून पुढे माझा इथला प्रवास चालू झाला. इथं 2018च्या अगोदर म्हणजे मी माझं अभिमानाचं किंवा गर्वाचं नाही सांगत, परंतु इथं माणसंच येत नव्हते. आणि मी इथल्या शिक्षकांना विचारलं की बाबा, मी कार्यानुभवचे वस्तूचं प्रदर्शन ठेवलं होतं आणि म्हटलं इथं माणसं येतात का? ते म्हटले इकडं माणसंच येत नाहीत कोणी. म्हणजे किती का बोलवा, माणसं येत नाहीत. आणि मी इथं मुलांना बसवलेलं पडवीत आणि म्हणलं असं कसं काय माणसं येत नाहीत? म्हणजे सगळीकडे तर माणसंच असतात ना, असं काही वेगळं असतं का? ह्या गावचा, त्या गावचा, जातीचा, धर्माचा, शेवटी माणूसच असतो. परंतु बोलावलं तर येतात. आणि मी चौकात गेलो आणि भले 30 ते 40 माणसं आली पहिल्या दिवशी. आणि मुलांचं त्यांनी प्रदर्शन पाहिलं आणि वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या होत्या. आणि खरोखर त्या दिवसापासून इथं मला गावकरीच नाही तर मला माझे मित्र भेटले आणि ते जीवाभावाचे भेटले. इथं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील, सज्जनभाई असतील, लहूदादा असतील, सतीशजी तांबे असतील आणि हे सगळे जेवढे कार्यकारिणीत होते किंवा गावातले सगळे ज्येष्ठ मंडळी असतील, या माणसांना मी शब्द दिला आणि ते नाही कधी म्हटले नाहीत. असं म्हटलं नाही की बाबा तुम्ही काय करताय आणि काय घेऊन काय करताय. म्हणजे एवढा विश्वास माणूस गावातल्या लोकांवर टाकत नाही. एखादी जर देणगी असेल, गावात इथं जमलेले पैसे असतील, गेली 7 वर्ष गॅदरिंगचे असतील, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला दिलेलं बक्षीस असेल, हे सगळे पैसे माझ्याकडे दिले. हा केवळ विश्वास माणूस घरच्या भावाभावावर ठेवत नाही, पती पत्नी त्या मकात विश्वास नाही, परंतु माझ्यासारख्या या साध्या माणसावर तुम्ही एवढं जीवापाड प्रेम केलं, एवढा आदर आणि एवढा मान सन्मान जर मला कुठे भेटला असेल तर या मलठणच्या भूमीत भेटला मला. आणि खरोखर एवढे गुणी आणि एवढे हुशार मुलं, म्हणजे हे शब्दातही सांगता येत नाही, एवढे मुलं इतकं चांगले आहेत. आणि सुरुवातीला आलो आणि पहिला प्रश्न होता इथं पाणी पिण्याचा प्रश्न. आणि मुलांना प्यायला पाणीच नव्हतं. आणि मी ज्यावेळेस
मीटिंग घेतली आणि शेवटी नकारात्मक वातावरण की बाबा इथं काय होत नसतं. आणि मी इथं बोलून घेतल्यानंतर सगळे पालक आले आणि पालकांना सांगितलं सगळ्यात जास्त मुलांना पाणी पिण्यासाठी गावात हिंडावं लागतंय. आणि 2018 साली त्यावेळेस जार चालू झाले, आजही जार चालू आहेत. म्हणजे गेले 7 वर्ष मुलांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो गावकऱ्यांनी आणि पालकांनी सोडवला. इथं खेळाचं मैदान नव्हतं आणि मी म्हटलं इथं मुलांना खेळायला ग्राउंड नाही, कारण ही जागा अपुरी पडते. आणि वेताळ महाराजांच्या पुढं आणि त्यांच्या पाठीमागं काही ग्राउंड होतं. आणि मी म्हटलं अरे ग्राउंड पाहिजे. मुलं जर काहींचं असतं की मुलांना शिस्त लावा, परंतु ते जर खेळले ना ऑटोमॅटिक शांत होतात. आपण त्यांना दाबतो आणि जेवढं दाबतो, जेवढी स्प्रिंग दाबतो, एक दिवस तेवढीच उसळी घेते आणि ती उसळी भयानक असते. म्हणून त्यांना खेळाच्या ग्राउंडवर आणि विवेकानंदांनी सांगितलं होतं मुलांना ग्रंथाची नाही तर मैदानाची आवश्यकता आहे. आणि मग त्या मैदानासाठी बरेच जण म्हटले तिथं गावकरी गावचं राजकारण आहे. पालक मेळावा घेतला आणि ते म्हटले की आता त्यांना सांगितलं राजकारण करणारे तुम्हीच आहेत, मुलंही गावचे तुमचेच आहेत. आणि जर ह्या आपल्या मुलांसाठी ग्राउंड झालं तर या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड भेटेल. आणि ही सगळी टीम पुन्हा धावून आली आणि सगळ्यांनी मिळून तिथं लाल माती टाकून दिली आणि तिथं कबड्डीचं आणि खो खोचं ग्राउंड तयार झालं. आणि त्याच्यानंतर पहिल्या गॅदरिंगच्या वेळेस स्टेजच नव्हतं आणि इथं स्टेज नसल्यामुळं पहिल्याच वेळेस म्हटलं कार्यक्रम घ्यायचा कसा. तर त्याच वेळेस ठरलं की आपल्याला स्टेजवरच कार्यक्रम घ्यायचा आणि त्यावेळेस ते स्टेज बांधलं आणि त्यावेळेसही सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणजे वर्गातली लाईट फिटिंग असेल, साऊंड सिस्टीम आणि ज्या ज्या वस्तू पाहिजे म्हणजे जो जे वांछिल तो ते लाहो, म्हणजे जे जे पाहिजे ते माणसाला मिळतं. परंतु आपला हेतू जर प्रामाणिक असेल आणि मुलांच्या कल्याणाचा असेल तर गावकरी देतातच, हा मला ठाम विश्वास आहे. आणि हा गावकऱ्यांनी जो टाकलेला विश्वास आहे तो मी जसं जमल तसं सार्थ करण्याचा प्रयत्न करत राहिलो. आणि तुम्ही जे मला प्रेम दिलं, जो आदर दिला, जो विश्वास दिला, खरोखर मी इथं एक शिक्षक म्हणून आलो होतो पहा. आणि शिक्षक म्हणून आल्यानंतर तुमची ज्ञानाची भूक पाहिली आणि मलाही वाटलं ज्ञानी व्हावं आणि मीही अभ्यास चालू केला आणि मीही शिकत गेलो. तुम्हाला शिकवता शिकवता मलाही शिकता आलं आणि मी इथून जाताना एक कवी म्हणून, एक साहित्यिक म्हणून आणि एक महाराज म्हणून चाललोय. म्हणजे ही केवळ तुमचीच पुण्याई आहे. म्हणजे याच्यात माझं काही नाही. हे तुम्हाला मी जे जे दिलं ती मला पुण्याई मिळाली. म्हणजे असा हा प्रवास मी कोळपेवाडी पासून घुंबरी आणि घुंबरी पासून मलठण आणि मलठणहून आता जवळच जात आहे नवसरवाडीला. इथं जवळच आहे आणि ज्या वेळेस वाटेल त्या वेळेस नक्की येईल, तुम्हाला भेटण्यासाठी येत राहील. मलठण शाळेत आलो, माझं भाग्य उजळलं. मलठण शाळेत आलो आणि माझं भाग्य उजळलं. जीवन सुंदर आहे इथंच मला कळलं. जीवन सुंदर आहे इथंच मला कळलं. मुलं गुणी तितकीच हुशार, मुलं गुणी तितकीच हुशार, माणसं प्रेमळ आणि दिलदार. मलठणच्या मातीचे उपकार ना कधीच विसरणार, मलठणच्या मातीचे उपकार ना कधीच विसरणार. प्रत्येक मुलामध्ये मला माझा विठ्ठल दिसला, प्रत्येक मुलामध्ये मला माझा विठ्ठल दिसला आणि मुलांमध्येच तो आहे विश्वास माझा बसला. मुलांमध्येच तो आहे विश्वास माझा बसला. तुम्ही काय काय करता विठ्ठल पाहत असतो, तुम्ही काय काय करता तो विठ्ठल पाहत असतो. जसे कर्म तसे फळ तो सगळ्यांना देत असतो, जसे कर्म तसे फळ तो सगळ्यांना देतच असतो. शिक्षक म्हणून आलो, कवी साहित्यिक महाराज झालो. शिक्षक म्हणून आलो, कवी साहित्यिक महाराज झालो. या मुलांच्या पुण्याईने,
आंतरबाह्य उजळून गेलो. या मुलांच्या पुण्याईने आंतरबाह्य उजळून गेलो. देता येतील तेवढे दिले, देता येतील तेवढे दिले, अभ्यासासह संस्कार. वस्तू देण्याचा कार्यक्रम झालाय. आता मुलांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी पुढे बोलवत आहे. चला, इयत्ता 5वी मध्ये आहे का कोणी बोलणार? चल, दुर्वा घेणे ही आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे येत आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. निरोप देताना आपले मन होई हे जड, गुरु शिष्याचे हे नाते नेहमी राहू गोड. निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी, तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. ज्योत पेटण्यासाठी समयीत हवी वात, चांदण्या पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. धन्यवाद. आम्हाला खूप वाईट वाटत आहे. आमचे शिक्षक खूप चांगले होते. जेव्हा मी आम्हाला खेळायला सोडायचे आमचे सर, तेव्हा असं आठवले सरांच्या वर्गाकडे बघून असं वाटायचं की आठवले सर अजून सुद्धा त्या वर्गात आहेत. आणि जेव्हा जाधव मॅडमच्या वर्गाकडे बघायचो तेव्हा सुद्धा तसंच वाटायचं. आठवले सर जाताना सुद्धा खूप वाईट वाटलं. आणि काल आठवले सरांना फोन लावला तर तिकडून एक मुलगा बोलला की आता हे सर आमचे झाले. त्या क्षणी आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही जाधव मॅडमला सुद्धा फोन लावला. आम्ही जाधव मॅडमला सुप्रिया भेट वस्तू दिली, आठवले सरांना ही सुप्रिया भेट वस्तू दिली. ते दोघं चालले हे आम्हाला खूप वाईट वाटत आहे. आठवले सरांबरोबर जेव्हा मी पहिलीत होते तेव्हा आठवले सरांकडे होते, व जेव्हा मी तिसरीत होते तेव्हा मी आठवले सरांकडे होते. आठवले सरांकडून माझ्याकडून काही चुकलं असेल तर आठवले सरांनी समजावून सांगितलं. कधी कुणाची वही संपली असेल तर वहीला पैसे दिले आणि आठवले सर चालले त्याने मला खूप वाईट वाटत आहे. धन्यवाद. अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला, अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला, कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश दिवा अखंड जळतो, ज्ञानाचा प्रकाश दिवा अखंड जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वात, ज्योत पेटवण्यासाठी समयीत हवी वात, आणि चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि देह काढण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. निरोप तुमचा देताना हळूवर मन दाटून येते, निरोप तुमचा देताना हळूवर मन दाटून येते. तुमच्यासोबत घालवले क्षण परत उजाळा देऊन जाते, त्यावेळेच्या आठवणी हळूवर मन दाटून येते. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच आहे. तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आधाराने बोलणं हे मन जिंकून घेते, नि हळूवर मन दाटून येते. यापुढील उरलेले आयुष्य सुखात आनंदात प्रेमाने जाऊ ही ईश्वराकडे प्रार्थना करून निरोप तुमचा देताना हळूवर मन दाटून येते, हळूवर मन दाटून येते. मी एवढे वक्तृत्व करते पण याच्यामध्ये खरा वाटा आठवले सरांचा आहे. माझं तर पाया पक्का आठवले सरांपासूनच झालेला आहे. त्यांना माझे वक्तृत्व खूप आवडायचे म्हणून ते मला वक्तृत्वासाठी भाषणाचे पुस्तक द्यायचे. आता ते पुस्तक मला कोण देणार? तसेच जाधव मॅडमनी पण आमच्यावर खूप छान संस्कार केलाय. मॅडम तशा शिस्तबद्ध कामात खूप हुशार आहेत. त्या दोघांविषयी बोलेल तेवढं कमीच आहे. पण आता त्या दोघांचे पुढील आयुष्य सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, संवाद सुटला म्हणून सोबत सुटत नाही. निस्ता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, निस्ता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. निरोप देताना आपले मन होई हे जड, निरोप देताना आपले मन होई हे जड. गुरु शिवांचे हे नाते नेहमी राहो गोड, गुरु शिवांचे हे नाते नेहमी राहो गोड. निरोप तुमचा घेताना लाखच उरली, तुम्ही दिलेले ज्ञान आमच्या पाठीशी राही. धन्यवाद. छान.
अनमोल हिरे आपल्या शाळेत खरोखर अनमोल हिरे आपल्याला सोडून दुसऱ्या शाळेत गेलेले आहेत. जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत रडत आले होते, आज तो आठवतो क्षण. आता मी मॅडमला एवढंच म्हणेन की तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. आमच्या बरोबर जे दिवस घातले ते आम्हाला खूप छान प्रेरणा देणारे होते आणि ज्ञान देणारे होते. आणि आठवे सरांनी आम्हाला खूप ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, भरभरून ज्ञान दिले. मी त्यांना असंच म्हणेन की त्यांनी आम्हाला पुढे म्हणजे आयुष्य संपेपर्यंत असेच ज्ञानाचे भरभरून गोष्टी सांगाव्यात. जाता जाता एवढेच म्हणेन की निरोपाचा हा क्षण आला, मन हळवेसे झाले, त्या गोड आठवणी आज डोळे पाणावले. खूप हसलो खेळलो, गोड जुळले ते नाते, आज जड होते आम्हा वेळ दुरावते. साथ दिली तुम्ही मॅडम आणि सर, खूप दुःखाचा वळणावर, कधी मार्गदर्शन तर कधी हात मदतीस. पुढे मॅडम आणि सर, शब्द अपुरे पडती मग गहिवरून आले मन. आयुष्याच्या या वाटेवर आज मग दुःखात झाले मन. अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षणामुळेच कळतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. आज आपल्या शाळेत जाधव मॅडम व आठवले सर यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवला आहे. मी जेव्हा पहिलीत आले होते तेव्हा आठवले सरांनी मला खूप छान शिकवलं आणि मी जे पुढे बोलते ते आठवले सर व जाधव मॅडम यांच्यामुळेच. मी जेव्हा 7वीत आले तेव्हा मॅडमनी मला खूप छान मार्गदर्शन केले, कधी प्रेमाने तर कधी रागवून. आणि आठवले सरांनी हात धरून गिरून अक्षर गिरून शिकवलं, पण जाधव मॅडमने पण तसंच केलं. जाता जाता मी एवढे बोलेन की अक्षर गिरून आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला, नाही अक्षर गिरून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. ज्योत पेटवण्यासाठी हवी वाट, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी असायला हवी शिक्षकांची साथ. साक्षीने ही छान मनोगत. निरोप तुमचा घेताना हळुवारपणे मन दाटून येते. निरोप तुमचा घेताना हळुवारपणे मन दाटून येते. तुमच्या सोबतच्या घडविलेले क्षण परत उजाळा देऊन जाते. त्यावेळेच्या आठवणीने हळुवारपणे मन दाटून येते. बरेच जण कामावर निवृत्त होत असतात, पण तुमची गोष्ट वेगळीच असते. तुमच्यातला साधेपणा, मदत करण्याची जिद्द, प्रत्येकाला समजून घेण्याची सवय, आदराने बोलणे हे मन जिंकून घेते आणि हळुवारपणे मन दाटून येते. यापुढील तुमचे आयुष्य सुखात आनंदात प्रेमाने जावो, तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. निरोप तुमचा घेताना हळुवारपणे मन दाटून येते. धन्यवाद. हॅलो. तर जाधव मॅडम आणि आठवले सर यांच्या निरोप समारंभासाठी आपण जाऊन गेलो. काय असतं आयुष्यात माणूस कोणालाही विसरतो, पण त्याच्या लहानपणाच्या शिक्षकाला विसरू शकत नाही. आज माझ्या वयाचे सगळे आहेत, त्यांना जर त्यांच्या गुरुजींचं नाव विचारलं तर ते सांगतील, पण मधल्या काळात कोण भेटून कोण गेलं त्याचं नाव नाही सांगताय. आजची जागची पावती पहा. अरे मलठणच्या मुलींचे आता जे भाषणं झाली, काय शब्दांचे सुंदर उच्चार होते, आवाजाची ठेवण होती. ह्या माझ्या गावच्या मुलीत असं वाटत नाही. हा संस्काराचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, मी थोडं कानोसा घेतला शेजारी पाजारी भोवतारी इकडे तिकडे, तर मुलांपेक्षा मुलांच्या आईवडिलाला हे शिक्षक जात आहेत ह्याचं गेले 8 दिवस दुःख आहे. मी प्रयत्न केला आणि ग्रामसभेचा ठरावही घेतला आणि तो
जिल्हा परिषदमध्ये दिला. उद्देश काय आहे की ज्या गावाला जे शिक्षक पाहिजे ते गावकऱ्यावर डिपेंडेंट असावं, म्हणजे त्यांच्यावरच असावं. तुम्ही जिल्ह्यातले लोक कुणाच्या बाजल्या कुठं काढता, गैरसोयी करता, कुणाच्या चांगल्या होत्या. परंतु मी गावकऱ्यांना याप्रमाणे सांगेन आजच्या उद्देशाने की जे या 2 माणसांनी इथं काम केलं, सगळ्या स्टाफने काम चांगलं केलं, हा रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचवतो. परंतु आपण गावकऱ्यांनी काय केलं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आज या ठिकाणी मी दोघांनाही सांगेन आणि गावकऱ्यांना सांगेन की सर मॅडम आम्हाला काय त्रुटी त्या पुढे सांगत चाला. आणि गावकऱ्यांना माझी विनंती आहे की गावकऱ्यांनी शाळेच्या आत येताना कधी राजकारणाचे जोडे बाहेर काढून ठेवायचे, तशा पद्धतीचे आतापर्यंत गावकरी वागले ते. परंतु विकास म्हणलं, खर्च म्हणलं, नियोजन म्हणलं तर गावकऱ्याकडून पाहिजे तेवढं होत नाही. अशा दर्जेदार शिक्षकांना आम्हाला आदराची वागणूक देता आली नाही याचं दुःख आहे. कारण शिक्षक अनेक होऊन गेले आहेत, पुढे होतील. आमच्या काळात बोरगे गुरुजी होते, शेख गुरुजी होते. आम्हाला त्यांनी घडवलं आणि त्यातून कार्यकर्ते तयार होतात, मुलं तयार होतात. आता हे जी मुलं बसलेत ना, तर ह्यात कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून जन्माला येईल, कोणी शिवाजी महाराज म्हणून जन्माला येईल, कोणी अहिल्यादेवी होळकर म्हणून जन्म, कोणी महात्मा फुले म्हणून. यांच्या दळलंय ह्या कळ्यात. ह्या कळ्या उमलल्यानंतर ह्याला जी फळं स्वरूप येणार आहेत. आणि म्हणून त्या झाडाला पाणी घालायचं ज्ञानाचं काम ह्या 2 शिक्षकांनी केले. आम्हाला प्रयत्न करायचा होता पण ते झाला नाही. आणि सरकारचं धोरण हे टीका करत नाही, परंतु तुम्ही महाराष्ट्रातून जर शिक्षकांच्या बदल्या करत असाल, त्या शिक्षकांच्या ज्या अडचणी पहा, त्यांच्या सोयीचा विचार करा. जर समजा इथून गुरुजी जर मिरजगावच्या जवळ किंवा गावापाशी गेले असते तर आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नव्हतं. त्यांची सोय पाहिजे आणि ते कुठेही जाऊन ज्ञानाचंच काम करणार. मॅडमची कुठं नगरला होती तर मी तुम्हालाही 2दा फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण तरी सुद्धा मी आलेल्या शिक्षणाने विनंती करेन आणि तुम्हालाही करेन, जर आमच्या कामाला यश आलं तर तुम्ही परत या. आम्ही लढतोय, अजून लढाई सोडलेली नाही. आणि मॅडम बद्दल बी चांगलं ऐकलंय. तुमच्या मुलाचा जोडीदार शरद होले त्यांनी मला काल फोन केला होता की मॅडम आमच्या म्हणजे तुमच्या मुलाची माझी ओळख झालेली आणि भाऊसाहेब तर देवांनाचे दोस्त होते. पण प्रश्न असा आहे की तुमची खरंच सोयी निवडली झाली का अडचण झाली, हा पण प्रश्न असतो. ह्या गोष्टी सरकारने ध्यानात घ्या. जर गुरुजी अगोदर कुठं होते नवसरवाडी आणि ते मलठणला आले, म्हणजे इथली 10 बादल्या झाल्या त्या असू द्या. पण आज एक संधी मलठण जरी नसलं तरी आठवले सरांना फार मोठी संधी प्राप्त झाली अशी मी म्हणेन. कारण ते गाव इतकं चांगलं आणि त्या गावाने निर्णय घेतला की जगातली आम्हाला पहिली शाळा नाही. आणि पहिली जगातली शाळा येत असताना अशा गावकऱ्यांच्या जवळ जर आठवले सरांसारखे शिक्षक मिळाले तर ही फार अवघड गोष्ट नाही. मी बऱ्याच वेळा इथे उल्लेख केला, परंतु माणसं ह्या दाराच्या बाहेर गेले की आपापल्या कामाला जातात. आणि काय झालं, मी प्रत्येक गाव पाहिले. हेच नाही, कुठेही तुम्ही गावात गेले एक लक्ष द्या, चोरून आणलेल्या पोलवरचे पुढारी कधीच गावात काम करीत नसते. सगळ्या गावात गेले की चोरून आणलेले जे हे पोल आहेत ना टेलिफोनचे, सगळे चोरून आणलेले. आता चोरून आणलेल्या फोनवरच पुढारी स्वतःचा फोटो लावत असतील तर गावासाठी काय करणार. हे महाराष्ट्रावर झाले, आपल्या गावातच नाही. मग अशा लोकांनी सुधारायला पाहिजे. काय सुधारावं,
माझं कोणाचं भास्करचं नसेल पण शाळेत आपली मुलं शिकायचे. काय योगदान आहे आपलं गावाचं शाळेसाठी? एवढे मोठे चांगले शिक्षक होते म्हणून ही पिढी घडली. अन्यथा गावकऱ्याच्या जबाबदारीवर आणि गावकऱ्याच्या विश्वासावर ही लेकरं घडली नसती. गेली 8-10 वर्षामध्ये जी प्रगती झाली आमची, तशी सर, मॅडम आणि सर्व स्टाफ हे तुमच्यामुळं झालेले. आम्ही दर्जेदार माणसं नाहीत, कारण आम्ही कधी शाळेसाठी काय निधी गोळा करावा, काय बांधकाम करावं, कसं करावं एवढंच नाही, आम्ही संडासच बांधकामाचा अजून ठेवला आहे. हे टिकायची वेळ नाही, पण हे का सांगावं लागेल, हे खडसून बोलल्याशिवाय जमणार नाही. म्हणून स्टेजवर पाठीमागे जी बसलेली तरुण मंडळी गावाची करते आहेत, दिवाणासारखं त्या काळात दिवाणाने उभं करायला आम्हाला मदत केली, खरा आधार होतो. आणि आम्ही राजकारण केलं नाही. आप्पासाहेबांनी मी विरोधात असून सरपंच केलं होतं. आज आम्ही जे ते काही कामं केली, लय मोठं नाही, पण आम्ही बांधलेली शाळा हे थोडं शिकले नाही. त्या शाळेकडे पाहिलं, ह्या शाळेत जो पहिलेला शिकलेला विद्यार्थी त्याच्याबद्दल त्याला प्रेम वाटतं. हा मोठेपणाचा भाग नाही. तुमच्या हातात आल्यानंतर एक संधी असते. जसं ह्या संधीचं सोनं ह्या शिक्षक स्टॉपनी, सरांनी, मॅडमनी केलं की आज मुलं रडायला लावले. आम्हालाही त्याचे भाऊक झालो गावकरी. नंतर सरांना कोणा बदलीचं होत नाही कॅन्सर म्हणून फोन काढता आला नाही. मला तेच म्हणायचे, माझे चाचकासारखे फटके लागतील तुम्हाला, पण त्याच्यातून गोरगरिबाची मुलं घडणार. कारण इथून पुढं ह्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडण्याचा धोका आहे. गरीबाला शिक्षण घेता येणार नाही. गरीबाचं मूल शाळेतच जाऊन शकणार नाही मोठमोठ्या फी देऊन. म्हणून ह्या गरिबांच्या लेकराचं जर खरंच तुम्हाला कल्याण करायचं असेल तर जीव तोडून काम कराल. आणि सर आणि मॅडम, तुम्हाला भरपूर अशा शुभेच्छा की कधी शाळेला वेळ लावला नाही, एकही दिवस तक्रार आली नाही, विद्यार्थ्याची नाही, पालकाची नाही, कोणाची नाही. उलट आम्ही जे शहाणे सगळे बसलेलो आहोत ना, आमचा त्रास झाला. आम्ही इथं दारूच्या बाटल्या काय शाळेत टाकल्या, काय धिंगाणा घातला, त्याच्यावर कोणी बोलू शकलं नाही. तर त्याच्याबद्दल मी गावाच्या वतीनं तुमची माफी मागतो. आणि आमचे जे मुलं घडवलेले आहेत, आमची जी घडवली खरंच आज आकाशवाणी केंद्राचा कार्यक्रम इथं झाला, त्याच्यानंतर ह्या मुलींचा आवाज नाही इतका स्वच्छ, सुंदर, स्पष्ट शब्दात ऐकला. हे खरोखर आपण केलेलं काम गुरुजी, मॅडम, तुमचं कौतुकास्पद आहे. आणि मी विनंती करेन की सर, तुम्हाला फार मोठी संधी निर्माण झाली, पण आमचं शासनाने म्हणणं मान्य केलं तर तुम्हाला परतही यावं लागेल. आणि पुढच्या आयुष्याच्या आपल्या कार्याच्या प्रगतीच्या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. आपल्या हातून जे एक लिखाण चाललेलं आहे त्यावर आता तुमच्या पुस्तकावर राय मॅडम म्हणून मुंबईच्या आहेत, त्या TET करतात, TETचे शिक्षक आहेत. सरांचे पुस्तकं त्यांनी मागून घेतले आणि शेख मोहम्मद साहेबावर जे लिखाण त्यांचं केलंय, अजूनही मला तुम्हाला विनंती करायची, त्यात अजून काय सुधारणा करता परत त्या पुस्तकावर उपलेखन करून जो आजचा समाज उद्याचा अंधश्रद्धा विरहित घडवायचा आहे त्या लिंकमध्ये कसं आणता येईल असं मी विनंतीवादा सांगतो. अधिकार म्हणजे मी सांगावं असं नाही, विनंतीवादा सांगतो. आणि ते अजून आपली एक चांगला लेखक, एक चांगला कवी, एक संत म्हणून आपली भरभराट व्हावी. कारण एका सामान्य कुटुंबात शिकलेले दोघंही, मॅडम बी आहेत तुम्ही आहेत, एक चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक कसा होऊ शकतो, एक आदर्श शिक्षक कसं होऊ शकते याचं उत्तम उदाहरण तुम्ही आहेत. आणि गावकऱ्यांना मी विनंती करतो की ज्या ग्रामसभेने ठराव केलेला आहे त्या ठरावाचा मोठा बोर्ड करून ग्रामपंचायतमध्ये आणि शाळेमध्ये हे एक कॉपी लावावी. कारण काही येणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा तसंच व्हावं आणि त्यांच्याही सुद्धा ग्रामसभेने ठराव घेतलेले आहेत की इथून बदलून जाऊ नये, ती त्यांची पावती आणि ती गावालाही आदर्श ठरेल, विद्यार्थ्यांनाही आदर्श ठरेल. अशा प्रकारचे 2 शब्द बोलून मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, नेत्रवारीवराच्या वतीने
आपल्या पुढील कार्यासोबत चर्चा आम्ही थांबतो. आणि तसेच त्यांनी चाबकासारखे फटके इथं बसलेल्यांना दिलेत, ते नक्कीच त्यांच्या मनाला लागतील आणि शाळेसाठी काहीतरी करून दाखवतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि नक्कीच मागे पण एकदा शाळेत आले होते आबा आणि म्हणले होते की माझं स्वप्न आहे की ही शाळा पुन्हा नवीन दुसरी बांधायची म्हणून. आणि नक्कीच त्यांच्या भावना गावकऱ्यांपर्यंत आत्ताच्या बोलण्यातून पोहोचल्या आहेत आणि सर्व गावात उपस्थित पोहोचवतील अशी आशा व्यक्त करते. आणि खरंच आम्ही आहे तोपर्यंत तरी ही शाळा नवीन व्हावी, या शाळेची नवीन इमारत व्हावी अशी मी आशा व्यक्त करते. आणि यानंतर कुणी बोलत आहे का? नंतर शाळेतील शिक्षकांना विनंती करते की तुम्ही 2 शब्द व्यक्त करावेत. सुरू करायची मला. आमचं कौशल्य असं या ठिकाणी मी त्यांचा उल्लेख करतो. पहा आता वेळ कमी आहे, सर्वांविषयी थोडं बोलायचे, त्यामुळं मी आता आठवले सरांच्या कडे वळतोय. पहा आपले दुसरे एनर्जेटिक पर्सन म्हणजे कोण? आठवले सर. का तर हाच माणूस सकाळी 6-6:30 मिरजगावच्या श्रमदानच्या टीम मध्ये तुम्हाला दिसणार. तोच माणूस तुम्हाला तिथलं उरकून कोणत्या तरी गावामध्ये प्रवचन करताना दिसणार. तिथलं उरकून तोच माणूस शाळेमध्ये येणार, मुलांना शिकवणार, त्याचा व्हिडिओ एखादा रोज युट्यूबला असणार. तोच माणूस परत मिरजगावमध्ये गेला की आपण जे म्हणतो SSY वगैरे त्या मार्गदर्शनासाठी तो हजर असणार. आणि ते झालं की लगेच गावातल्या कोणाच्या त्यांच्या मित्र परिवाराचा वाढदिवस आहे त्या ठिकाणी हजर असणार. एकदा सहज आमची चर्चा चालली होती तर आठवले सर म्हटले की आमच्या मंडळी म्हणतात तुम्हाला फक्त गायब होता येत नाही, बाकी सगळं येतं. एखादा माणूस म्हणून की या माणसाने 8 दिवसातले वेगळे फोटो एकत्र केले आणि एकाच दिवशी स्टेटसला टाकले. पण आता आम्ही त्यांचे सहकारी मित्र आहेत, आम्हाला माहिती हे सगळं त्यांनी एकाच दिवसात केलेले. पा म्हणजे एवढी एनर्जी माणसामध्ये येते कुठून, हा एक प्रश्न आहे. पा आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये देखील पा वेगवेगळ्या उपक्रम घेण्यामध्ये ते कायम आघाडीवर असायचे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची ते माहिती घेऊन येणार. आता ते SSY ला त्यांना जायचं होतं, ते म्हटले सर अर्ध्या तासात माझा मोबाईल स्विच ऑफ होणार आहे, 4 दिवस काय हे होणार नाही, पण अशी परीक्षा आहे तुमच्या त्या 6वीच्या मुलांसाठी आहे, विज्ञानाची परीक्षा आहे आणि तुम्ही त्या परीक्षेसाठी आपल्या मुलांना बसवावं. मग त्यांनी तो नंबर दिला. त्या नंबरनुसार मी ते 6वीचे ते नंबरवर कॉन्टॅक्ट केला आणि सांगितले की आमचे हे विद्यार्थी 6वीच्या विज्ञानाच्या परीक्षेला बसणार आहे. शिवाय त्यांनीच ते इस्रोची परीक्षा वगैरे आहे बा त्याची माहिती दिली. तर मग आता ही सुरुवात आहे. पा आणि लगेचच्या लगेच म्हणजे गावकऱ्यांना सांगतो की आपण त्या परीक्षेला बसवतोय, लगेच काय ते म्हणतात पा तूप खाल्लं की लगेच रूप येणार नाही. हळूहळू काय होणार आहे, आता 200 पैकी यांना 100 आहेत, पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये वाढ होईल आणि या पद्धतीने त्यांच्यामध्ये काय म्हणले प्रगतीचा आलेख हा चढता राहील. पा आणि मग त्यानिमित्ताने कधी कधी असं होतं की कोणत्याच वर्गाचे शिक्षक पैसे मागत नाही, याच वर्गाचे शिक्षक पैसे काय मागतात या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत त्यांना अनुभव यावा म्हणून ती माहिती जाते. पा आणि एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मनशांतीच्या बाबतीमध्ये देखील आठवले सर हे कायम सांगत असेल. आणि आठवले सरांच्या बाबतीमध्ये एक वाक्य म्हणेल मी, जिथं लाथ मारल तिथं पाणी काढल. आम्ही थोडासा काही प्रसंग आला की आम्ही असं काय म्हणतो गांगरून जातो, पण हा माणूस एवढा स्थिर गंभीर की बाबा काय मार्ग निघत असतो, आपण प्रयत्न करू आणि जो प्रयत्न करतो त्याच्याच मागे ईश्वर असतो असं त्यांचं म्हणणं आहे. पा आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही काम हाती घेतलेलं आहे ते कधीच फेल झालं नाही. आणि त्यांचं काय म्हणतं नेटवर्क एवढं जबरदस्त आहे, शिक्षक कंपनी असू द्या, श्रमदानाची टीम असू द्या, आता एवढे 1000-1200 लोक वेगवेगळ्या गावचे दिंडीमध्ये घेऊन जातात. त्याच्यामुळे त्यांचं सगळ्या ठिकाणी फार नेटवर्क तयार झाले, त्याच्यामुळे त्यांचं कोणतंच काम हे अडत नाही. ए उभा राहा रे तो जगरी. त्यानंतर मग आपल्या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले खेडकर सर करावंच लागतं. जसं सरकारच्या नियमाप्रमाणे बदल्या अपेक्षित आहेत त्याप्रमाणे बदल्या झाल्या. खरं तर बदल्या 1 आठवड्यापूर्वी झाल्या आणि शेवटचा दिवस आम्ही छोटासा या ठिकाणी निरोप समारंभ घेतला. विद्यार्थ्यांचा सारखा प्रश्न, आता सर येणार नाहीत का, मॅडम येणार नाहीत का? पण त्यांना जेव्हा सांगितलं की पुन्हा ते एक निरोप समारंभासाठी येणार आहेत तेव्हा ते त्यांच्यात थोडंसं मनामध्ये त्यांच्यात समाधान झाले आणि आज एक निरोपाचा कार्यक्रम आज होत आहे. तर या दोघांबद्दल सांगायचं झालं तर हे दोघंही अगदी ज्ञानपिपासू, नवीन काहीतरी गोष्ट शिकण्याची इच्छा म्हणजे ज्ञानपिपासू.
नवीन खरंच एक ज्ञान संपादन करणे हे खरं एक जिवंतपणाचं लक्षण आहे. तर हे दोघांकडे खरंच एक ज्ञान संपादन करण्याचं काम आहे. तर त्यांच्याकडून आम्ही थोडंफार असं शिकण्याचा प्रयत्न केला. सारखं त्यांच्यातून काहीतरी आता आठवले सर यांना जर पाहिलं विद्यार्थ्यांमध्ये शिकवताना जसा विठ्ठल वारकऱ्यामध्ये दंग होतो त्याप्रमाणे आमचे आठवले सर विद्यार्थ्यांमध्ये एखादा उपक्रम घेताना दंग होऊन जायचे आणि ते पाहताना असं म्हणजे एक विलोभनीय दृश्य होतं. ते पाहूनच एक समाधान व्हायचं. त्यांच्यापासूनच आम्हाला सारखी जशी प्रेरणा मिळायची. तर त्यांनी SSY कोर्स वगैरे केलेला आहे त्याची माहिती मला दिली. त्यांच्यामुळे थोडंफार SSY मी केलं आणि एक त्यांच्यामध्ये ओकेनेस आहे. ते सारखे म्हणतात मनुष्याने ओकेनेस राहायचं. काही परिस्थिती निर्माण होऊ एक ओके म्हणायचं. सर्व काही व्यवस्थित होतं आणि एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणारे दोन्ही व्यक्ती आपल्या शाळेमध्ये होतो. कारण मनामध्ये जर निगेटिव्ह दृष्ट्या व्यक्ती काही करू शकत नाही. तर सजातीय एक दृष्टिकोन असला तर मनुष्यामध्ये कार्य करण्याची प्रेरणा येते. तर एक आनंदमय असणारे एक आठवडे सुरू होते. पहा हल्ली काय आलंय मनुष्य दुसऱ्याचा आनंद पाहून दुःखी होतोय. स्वतः तर आनंदी राहत नाही आणि दुसरी आनंद पाहिला का दुःखी होतोय. त्याची एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे का सगळ्यांनी पहिली दुसरी. तर ती गोष्ट एका मनुष्याला लकी ड्रॉ तिकीट काढलं. पहा लकी ड्रॉ तिकीट कळतं का? हा त्यातून काय मिळतं बक्षीस मिळतं. हा तर त्याने लकी ड्रॉ तिकीट काढलं आणि त्याला बक्षीस मिळालं. फार मोठं करोड एक बक्षीस मिळालं. आता तो तर आनंदी झालाय पण त्याचा काय पाहिलं गावकऱ्यांनी पाहिलं की त्याचा शेअरचा होता तो फटाके वाजत होता. शेअरचा मनुष्य काय करत होता बक्षीस कोणाला मिळालं दुसऱ्या व्यक्तीला मिळालं आणि फटाके कोण वाजवत आहे दुसरा शेजारचा व्यक्ती. सगळ्या लोकांना विशेष वाटलं कारण असं कधी होत नाही. शेअरचं दुःख पाहिलं तर आनंदित होतोय आणि याला तर बक्षीस मिळालंय आणि हा कसं काय फटाके वाजवतो. लोक त्याला विचारायला गेले अरे तू एवढा कसा आनंद झाले इतका कसा तुझा मित्र आहे. तर तो काय सांगतोय पहा अहो काय झालंय त्याचं लकी ड्रॉचं तिकीट मिळालं होतं का ते त्याला सापडतच नाही. लकी ड्रॉचं तिकीट आहे ते त्याला सापडत नाही आणि त्याच्यामुळे मी फटाके वाजवतोय. बघा म्हणजे व्यक्ती काय होतं दुसऱ्याच्या म्हणजे काय होतं दुःखामध्ये आनंद होतोय. पण आमचे आठवले सर हे स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला आनंद निर्माण करण्याचा सतत प्रयत्न करत होते. आणि जाधव मॅडममध्ये एक अनुभव सांगायचा तर मुख्याध्यापकाकडे फार काम असतं. पहा तुम्ही जर मुख्याध्यापक कपाट पाहिलं तर पूर्ण फुल रजिस्टर भरून पाहिलं असतं आणि सारखे काहीतरी मेसेज येतात ही माहिती पहा ती माहिती पहा. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्या व्यतिरिक्त इतर बरंचसं काम असते. हे मुख्याध्यापक घालायलाच कळतं खरोखर. त्यामुळे एकदा म्हणजे थोडीशी मदत व्हावी म्हणून सुरुवातीला एक माझ्या वर्गाचा दाखला लिहावा म्हणलं. मॅडमला म्हणलो मॅडम मी माझा दाखला लिहितो. मॅडम म्हणतात लिहितो. म्हणजे माझं काम स्वतःच करणार असं त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व कोणाला त्रास होणार नाही या पद्धतीने मुख्याध्यापक म्हणून म्हणजे मुख्याध्यापकाचा एक मी मुख्याध्यापक आहे आणि दुसऱ्याला असं त्रास द्यायचा असं त्यांचा हेतू नव्हता. सर्व आम्ही ठिकाणी 5 जण एक युनिट प्रमाणे काम करत होतो. आज त्यांचा खऱ्या अर्थाने निरोप समारंभ आहे. तर आठवले सर हे आणि विद्यार्थ्यांचे जसे मित्र होते तसे आमचे मित्र होते. तर त्यासाठी माहीत असलेलं एक अनंतराव यांची कविता आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. ती थोडासा म्हणण्याचा कावळ्याच्या आवाजात का व्हायना मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. कावळा म्हणल्यावर तुम्ही हसले पण शेवटी कावळाच शेवटाला कामाला येतो का. पण तरी पण मी आता थोडासा म्हणण्याचा प्रयत्न करतो ते तुम्ही तुमच्या कानाने सहन करावे अशी विनंती करतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी
आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा का उभा हिंडतो देव शोधायला का उभा हिंडतो देव शोधायला आहे जवळ मंदिरासारखा मित्र आहे जवळ मंदिरासारखा. शेवट कडवा आहे ते थोडस ऐकताना विचित्र वाटतं पण त्यातील भाव पाय. जाळताना मला देह ठेवा असा जाळताना मला देह ठेवा असा हात खांद्यावरी टाकल्यासारखा हात खांद्यावरी टाकल्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तर त्या दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मी काही मनोगत व्यक्त करत नाही कारण की वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळं आता माननीय श्री आपल्या मुख्याध्यापिका माजी मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य ज्येष्ठ नागरिक या सर्वांना माझ्या सर्वप्रकार. खरं तर निरोप समारंभ किंवा ज्या ज्या दुःखाच्या घटना असतात त्या ठिकाणी मी आजपर्यंत ही माझी 4थी शाळा आहे. मलटण शाळा हे आधी निमगोडापूर चापडगाव दिघी ह्या ठिकाणी शाळेत शिक्षक म्हणून काम केलं पण मी निरोप समारंभ हा कार्यक्रम कधी होऊच दिला नाही कारण मला माहिती माझी कमजोरी काय. मी काही गोष्टी मला सहन होणारही नाहीत कारण निरोप घेणं आपल्या जिथं आपण काम केले जिथं मुलांना जीव लावलाय अशा ठिकाणी त्यांना सोडून जाणं हे सोपं काम नाही. आज मी तुमच्या समोर उभी आहे एक शिक्षिका म्हणून. ज्यावेळेस मी ह्या शाळेत आले त्यावेळेस मला वाटलं होतं की इतका लळा इतकं प्रेम ह्या शाळेकडून मला मिळेल. आज पहा सगळीकडं आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा शिक्षक पुरस्कार तालुका शिक्षक पुरस्कार असे मोठमोठे पुरस्कार दिले जातात. जर मला कुणी विचारलं तर तुला आदर्श शिक्षक पुरस्कार हवाय का मी म्हणाल आजचा दिवस इथं येऊन पहा तुम्हाला कळेल आदर्श शिक्षक पुरस्कार काय असतो आणि तो कसा मिळतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला तुमच्याकडून एवढं सारं प्रेम मिळालं. ह्या शाळेत आल्यानंतर जे माझे सहकारी आहेत आठवळे सर असतील खांदवे सर असतील अनभुले मॅडम असतील आम्ही सगळ्यांनी एकत्र एक टीम म्हणून काम केले. मी मुख्याध्यापक म्हणून स्वतःला कधी समजलंच नाही. मी मुख्याध्यापक नव्हते आम्ही सगळे काय होतो एक टीम होतो. आता बदली हा एक प्रशासनाचा भाग आहे आणि परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. बदली येणारा हा प्रत्येक जण जातच असतो कधी ना कधी प्रत्येकांना हे सोडून जायचंच असतं. आणि जरी मी इथून गेले असले तरी कायम विद्यार्थी असतील शिक्षक असतील हे माझ्या आठवणीत कायम राहणार आहेत. आता वेळेचं बंधन असल्यामुळे मी जास्त काही लांबवणार नाहीये. यानंतर आठवले सरांना बोलायचं नंतर स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. फक्त आजपर्यंत आम्ही तुम्हाला जे जे संस्कार दिले जे शिकवण दिली ते कायम लक्षात ठेवा. आई वडिलांचं शाळेचं शिक्षकांचं नाव कसं मोठं होईल कसं रोशन होईल हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही डॉक्टर होणार आहात इंजिनियर होणार आहात वकील होणार आहात पण त्याआधी एक माणूस म्हणून मोठं व्हा आणि सगळ्यांचं नाव करा. शाळा व्यवस्थापन समिती आदर्श कशी असावी गाव आदर्श कसं असावं ग्रामस्थ आदर्श कसं असावं हे जर इथून पुढच्या भविष्याच्या काळात 20-25 वर्ष जेवढे काही नोकरी राहिली तिथं जर मला कुणी विचारलं तर मलठण गावाचं शाळेचं नाव मी आवर्जून सगळ्यांना सांगेन. एवढे ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे. शाळेचे ते दिवस संपले आता नवीन प्रवास सुरू. आठवणीच्या खजिन्यात हसरे क्षण भरू. गुण महत्वाचे आहेत पण त्याहून मोठे आहे माणूसपण. या वाटेवर नेहमी ठेवा प्रामाणिकपणा आणि साधेपण. जग जिंकताना विसरू नका संस्काराची ही शिदोरी. शिक्षक म्हणून माझ्या शुभेच्छा यशस्वी व्हाल तुम्ही सारे. शेवटी जाता जाता मी फक्त एकच म्हणेन भले भुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ
आम्ही इथून गेलो असलो तरी तुमचा आमचा संपर्क कधीही संपणार नाही. आपण तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा तुम्ही काय करायचे, आमच्याशी संपर्क करायचे. आम्ही तुम्हाला नेहमी मदत करू. आणि भक्ती माझ्या कायम स्मरणात राहणार आहे. ज्या दिवशी भक्तीला समजलं की आपल्या मॅडमची सरांची बदली झाली, ते दिवसभर म्हणायचे मॅडम तुम्ही जायचं नाही बरं का, मॅडम तुम्ही जायचं नाही. मला जेव्हा जेव्हा आठवतं ना भक्ती, मला अजून पण रडायला येतं. मग ह्या बघा, तिच्यासारखी विद्यार्थी जर आपल्याला एवढं प्रेम लावत असेल तर मला जगातला कुठलाच पुरस्कार नको. मी खूप सुखी आणि समाधानी होऊन या शाळेतून जाते. आणि आणखीन एक गोष्ट आहे की बऱ्याच शिक्षकांचं असतं की झालेल्या शाळा परत टाकायच्या नाहीत, पण इथून पुढचं मी आश्वासन देते आणि मला पाहिजे की ह्या पुढचा जेव्हा बदलीचा मेमू येईल त्यावेळेस मलठण गाव मी 1 नंबरला टाकणार आहे आणि मलठण गावात पुन्हा इथे येणार आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. पालक व ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या इथं आपल्या शाळेच्या वतीने मी स्वागत करते. आणि आज मुख्य कार्यक्रम म्हणजे एक आहे निरोप. निरोप म्हटलं की वाईट वाटतं, मग वाईट वाटतं. आणि जसं मुलीला लग्न जमलं की सगळ्यांना आनंद होतो का, तर तिला नवीन संसार उभा करायचा असतो. तसंच अगदी त्याप्रमाणेच आज एक निरोप देण्याचा आणि एक आनंदाचा क्षणाचा दिवस आज इथे आहे. जसं मुलीला निरोप देताना सर्वजणांना वाईट वाटतं, तसंच आपल्या शाळेतील 2 अनमोल हिरे आपल्या शाळेतून जाणार आहेत आणि त्यांना निरोप देताना सगळ्यांचं मन अगदी भरून येत आहे. तरी त्यांना निरोप द्यायचा आहे. त्यांचं आयुष्य पुढं, त्यांच्या आयुष्याला मी शुभेच्छा देते. त्यांना पुढील वाटचालीस आपल्या सर्वांच्या तर्फेही मी शुभेच्छा देते. आणि नवीन आलेल्या शिक्षकांचं इथं ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वृंद या सर्वांच्या वतीने मी स्वागत करते. जाधव मॅडम म्हटलं की मला असं वाटतं की मॅडम जसं कामाचं मशीनच येतं. जाधव मॅडमचं काम एवढं फास्ट आहे, मी आजपर्यंत माझ्या अनुभवलेल्या जीवनामध्ये एवढं काम फास्ट करणारी एकही स्त्री पाहिली नाही. खरंच त्या सकाळी माझ्या आधी मी त्यांच्या आधी 1 तास उठते. त्यामध्ये आमच्या चर्चा व्हायची की मॅडम तुम्ही किती वाजता उठता, एवढ्या लवकर कसं काय शाळेत येता, एवढं कसं काय तुम्हाला जमतं. त्या म्हणायच्या मी 5:30 पावणे 6 उठते. मी 5 ला उठते, परंतु तरीही माझं उरकत नाही, मला 5-10 मिनिटं उशीरच होतो शाळेत यायला. आणि त्या सगळ्यांच्या आधी शाळेत हजर असायच्या. खरंच जाधव मॅडमचं काम खूपच चांगलं आहे. आणि फक्त घरगुतीच काम नाही तर शाळेत सुद्धा जे प्रशासकीय कामकाज असायचं, ग्रुपवर मेसेज पडला की लगेच मॅडमची माहिती इकडं रेडी. म्हणजे मी आजपर्यंत खरंच मॅडम इतकं असं फास्ट काम करणारी स्त्री पाहिली नाही. जसं एक कॉम्प्युटरचं मशीनच आहे असं मला त्यांच्याकडे पाहून वाटतं. आणि त्यांच्यावर किंवा आपलं जोपर्यंत आपले शिक्षक आहे तोवर वाईट वाटलं असतं. म्हणून मी आधी त्यांचा निरोपाचा घेते. आणि त्याचबरोबर आता आनंदाची बातमी म्हणजे आपल्या शाळेमध्ये खूप अनुभवी म्हणजे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री खेडकर सर यांची 33 वर्ष सेवा झालेली आहे. म्हणजे त्यांना खूप मोठा अनुभव आहे. त्यांनी आजपर्यंत जे अनुभव घेतले त्या अनुभवातून आणखी त्यांनी त्यांनी जे अनुभव घेतले त्या अनुभवातून तुमच्यापर्यंत नक्कीच ते त्यांच्या ज्ञानाच्या भंडारातील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणार आहे. आणि माननीय श्रीमती रणसिंग मॅडम यांची सेवा भरपूर झालेली आहे. म्हणजे आम्ही जे आतापर्यंत शिक्षक होतो आमच्यापेक्षा नक्कीच त्यांचं ज्ञान हे भरपूर आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे आणि अनुभवासारखा दुसरा गुरु नसतो. तर त्यांचं अनुभवाचं ज्ञान भरपूर आहे. त्यामुळं ते नक्कीच आपल्याला आपल्या शाळेचं नाव त्यांच्या ज्ञानातून मोठं करणार आहे. तर या दोन्ही कार्यक्रमाचे या दोन्ही शिक्षकांचे आपण निरोप देणार आहेत आणि यांचं स्वागत करणार आहेत. तत्पूर्वी त्या कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी आपण मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करावे असे मी त्यांना विनंती करते. 2 काढलेत मग दर काय र काय
आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय पोपट आबा खोसे, भास्कर बापू भिसे, निमसे मामा, नारायण वाघमारे, गुलाब भिसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, लहू भिसे, ग्रामपंचायत सदस्य, सतीश तांबे, सज्जनभाई पठाण, अशोक माने, दीपक हळदे, केशव मेंगडे, गणेश दळवी, जाधव मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना अंगणवाडी सेविका यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. बंद करू अनुभवाच त्यांच्यासाठी एक कविता मी तयार केली होती, परंतु वेळेअभावी मी सांगितली नव्हती. थोडीच आहे, व्यक्त करत आहे. मॅडम विषयी केलेली आहे. अनुभवाचे भांडार शब्दात होती गोडी, अनुभवाचे भांडार शब्दात होती गोडी, सरांनी शिकवले आम्हाला जगण्याचे खरे कोडी. सामाजिक जाण, प्रामाणिकपणा आणि मायेची छटा, तुमच्यामुळे शाळेला लाभल्या प्रेरणादायी वाटा. आज निरोप घेताना मनात उदासी दाटून येते, आज निरोप घेताना मनात उदासी दाटून येते. तुमच्या शिकवणीने मात्र पुढची पावले निर्धाराने टाकता येते, निर्धाराने टाकता येते. खरंच सर आणि मॅडम यांच्या कार्यामुळे आपल्या शाळेची प्रगती झालेली आहे. मॅडम विषयी मी 2 ओळींची कविता बनवली होती. काल वेळ नव्हता, काल मुलगा आजारी होता, त्याच्यामुळे आम्ही नगरला गेलो होतो. यायला उशीर झाला, तरी 11 वाजले होते. तरीही त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, मग म्हटलं त्यांच्यासाठी 4 ओळीची कविता बनवावी, म्हणून मी ह्या रात्री 2 कविता दोघांसाठी बनवलेल्या आहेत. मॅडमसाठीची कविता बोलते. शाळेच्या प्रत्येक क्षणाला तुम्ही दिली नवी उभारी, शाळेच्या प्रत्येक क्षणाला तुम्ही दिली नवी उभारी. काम म्हटलं की पूर्णत्वाला नेणं हीच तुमची खरी जबाबदारी, काम म्हटलं की पूर्णत्वाला नेणं हीच तुमची खरी जबाबदारी. आज निरोप द्यावा लागत आहे, मन मात्र मान्य करत नाही. आज निरोप द्यावा लागत आहे, मन मात्र मान्य करत नाही. तुमच्या जाण्याने प्रत्येकाला एक पोकळी जाणवते काही, तुमच्या जाण्याने प्रत्येकाला एक पोकळी जाणवते काही. पण आठवणींच्या पाऊलखुणा सदैव आमच्या सोबत राहतील, पण आठवणीच्या पाऊलखुणा सदैव आमच्या सोबत राहतील. तुमची शिकवण, तुमचा उत्साह आमच्या मनात नवी ज्योत पेटवतील. तुमची शिकवण, तुमचा उत्साह सदैव आमच्या मनात ज्योत पेटवतील, ज्योत पेटवतील. सर आणि मॅडम यांच्यामुळे जी प्रगती झाली, त्यांची शिकवण आम्हाला सतत प्रेरणा देत राहील आणि त्यांना दोघांनाही या पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या वतीने, शाळेच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या वतीने हे मी खूप शुभेच्छा देते आणि
त्यांच्या या प्रवासाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि आलेल्या नवीन आपल्या शाळेसाठी या दुःखाबरोबरच एक नवीन आनंदही इथे आपल्याला मिळणार आहे. तो म्हणजे आपल्या शाळेत आलेले नवीन मुख्याध्यापक श्री खेडकर सर आणि माननीय श्रीमती रणसिंग मॅडम हे नक्कीच त्यांच्यातील ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि आपलं दुःख विसरून आपल्याला नवीन वाटा दाखवतील अशी मी आशा व्यक्त करते. आता आपल्या शाळेत आलेले नवीन शिक्षक खेडकर सर हे यांचा अनुभव खूप मोठा दांडगा आहे आणि त्यांनी पहिल्या दिवसापासूनच आले की मुलांकडून सगळी स्वच्छता आम्हाला यायच्या आधी म्हणजे ते 9:45-10 वाजताच येऊन या 2-3 दिवसात जो अनुभव आला आणि शाळेत आल्यानंतर खूप चांगलं वाटलं की आपल्याला यायच्या आधी नवीन येणाऱ्या शिक्षकांनीही खूप स्वच्छता करून मुलांना अभ्यासाला बसवलं. खूप चांगलं वाटलं की मुलांना सवय होती खेळायची आलं की. तर त्यांनी मुलांना अभ्यासाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मी शाळेत आले तेव्हा पुस्तक पाहिलं होतं आणि खरंच ते आपल्या मुलांचं नक्कीच भविष्य घडवतील अशी आशा व्यक्त करते. आणि रणसिंग मॅडम यांचं मी अगोदरच त्यांच्या शाळेतल्या हजारे मॅडम त्यांच्या सहकारी शिक्षिका या आपल्या पाटेगाव केंद्रातच कार्यरत होत्या पूर्वी. तर बदली झाली की त्यांचा मला पहिला फोन आला आणि म्हणाल्या खरंच तुम्हाला एक चांगल्या शिक्षिका मिळालेल्या आहेत. त्या खूप शांत समजदार आणि तसेच त्या ज्ञानीही खूप आहेत म्हणल्या. त्यामुळं मला तेव्हाच कळलं की बरं झालं आता जाधव मॅडमची पोकळी त्या नक्कीच भरून काढतील. तर आलेल्या या दोन्ही शिक्षकांचाही आपल्या शाळेच्या ग्रामस्थांच्या वतीने आपण सत्कार करणार आहोत. जाताना सगळे भावुक होणार होते म्हणूनच मुद्दामून हा सत्काराचा कार्यक्रम मी शेवटी ठेवायचा सर्वांच्या वतीने ठरवलं होतं. तर आलेल्या या दोघांचाही ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करावं असं मी विनंती करते. तर प्रथमतः आपल्या शाळेचे नवीन मुख्याध्यापक श्री खेडकर सर यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा असं मी माननीय श्री पोलीस पाटील यांना विनंती करत आहे. दोन्ही बी असल्यामुळं आज आपल्या गावातून सर्व उपस्थित असलेले मंडळी आणि ग्रामस्थ आणि आपले सर्व शिक्षक आणि आज आपल्या शाळेत फार जीवापाड प्रेम करणारे विद्यार्थ्यांवर आठवले मॅडम आदरणीय आणि आदरणीय आठवले सर. त्याच्यामुळं आज आम्हाला विद्यार्थ्यांना बी आणि पालकांना बी आणि सर्वांनाच अतिशय पोकळी निर्माण करून गेलेली आहे ती दोन्ही व्यक्तिमत्व. त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या एकदा दोन्ही आदरणीय मॅडमचं आणि सरांचं मी ग्रामस्थांच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मी त्यांचं शाळेचा अतिशय उत्कृष्टपणे असं त्यांनी मुलांना घडवलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि पुढील त्यांना वाटचालीस मी शुभेच्छा देतो. आणि नुकतेच आपल्या शाळेत नवीन सर आलेले आदरणीय खांडवे सर खेडकर सर आणि यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मी आभार मानतो. आणि 1 मिनिट थोडंसं सरांच्या विषयी थोडं एक व्हिडिओ आहे थोडासा आठवलाय मला त्याच्यामुळे थोडं सर्वांनी उभा राहा.
त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. असे परत आपल्या शाळेला मॅडम आणि सर असे नाही परत भेट, त्यामुळे एवढंच बोलतो आणि मी थांबतो. सर्व पालकांना विनंती आहे की मॅडम आणि सर या दोघांनी आपल्यासाठी थोडासा स्वादिष्ट भोजनाचा कार्यक्रम भोजन ठेवलेला आहे, तर त्याचा आस्वाद घेऊन जावा अशी मी सर्वांना विनंती करते.